हॅलो गाईज. सो आपण आता लेसन शिकतो इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आतापर्यंत आपण फॅरेडेच्या फर्स्ट लॉपर्यंत आलो आहे. आपण आतापर्यंत काय शिकलो हे आपण एकदा रिवाईज करू आणि नंतर आपण मग पुढच्या टॉपिककडे वळूयात. आपण बघितलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री नेमकं काय, आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे. तर डेफिनेशन काय सांगत होती की इलेक्ट्रोकेमिस्ट्री या स्टडीमध्ये आपल्याला केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कशी कन्वर्ट होते हे बघायचं आहे, ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कशी कन्वर्ट होत आहे हे बघायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या ज्या बॅटरीज, तुमच्या ज्या सेल असतात ह्या चार्ज आणि डिस्चार्ज कशा होतात ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आणि त्याच्या स्टडीला आपण म्हटलं होतं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता ही केमिस्ट्रीची ब्रांच म्हटल्यापेक्षा आपण म्हणू की फिजिकल केमिस्ट्रीची एक ब्रांच आहे. ओके. त्याच्यानंतर मग आता कन्व्हर्जन तर शिकायचं आहे. तर आपण एक एक टर्म शिकलो. आपण शिकलो इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल काय असते बो, आपण म्हटलं असं ॲपरेटस, ज्या ॲपरेटसमध्ये हे सगळे कन्व्हर्जन होऊन राहिले याला आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हटलं. मग इलेक्ट्रोकेमिकल सेलची आपण दोन टाईप्स पाडले. पहिलं टाईप होतं तुमचं आणि दुसरं टाईप. आता या दोन्ही ज्या इलेक्ट्रोकेमिकलच्या टाईप्स होत्या त्या टाईप्स कोणाच्या बेसिसवर होत्या की तुमचं कुठलं कन्व्हर्जन होत आहे. अगर केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन राहिली तर मग त्या ॲपरेटसला, त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलला आपण एक नाव दिलं, इलेक्ट्रोलायटिक सेल. अगर इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन राहिली तर त्याला आपण नाव दिलं. तर आपल्यासमोर दोन नावं आलं होते, इलेक्ट्रोलायटिक सेल अँड डॅनियल सेल. ओके. मग आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलच्या या दोन टाईप बघितल्या. त्याच्यानंतर आपण आणखी एक टर्म बघितली की बा इलेक्ट्रोलाइट काय असते. तर आपण बरेचदा हे कन्व्हर्जन करताना आपलं जे ॲपरेटस आहे, आपलं जे इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे त्याच्यात एक पर्टिक्युलर सोल्युशन घेणार आहे. त्याच्यात एक आपण रॉड डुबवणार आहे, इलेक्ट्रोड त्याला आपण म्हणणार आहे. आपण त्याला काय म्हणतात ते आपण अगोदर आधीच बघितलं. तर ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशन असं असणार की जेव्हा त्याला ॲक्वियस किंवा फ्यूज मोल्टन स्टेटमध्ये आपण घेतलं तेव्हा त्या सोल्युशनमधनं आपण करंट पास करू शकू. मग त्या सोल्युशनला आपण इलेक्ट्रोलाइट नाव दिलं. त्याच्यानंतर आपल्यासमोर शब्द आला इलेक्ट्रोड. तर असा एक मेटलचा रॉड किंवा नॉन मेटलचा रॉड किंवा प्लेट किंवा वायर ज्याच्यातनं आपण इलेक्ट्रिसिटी पास करू इलेक्ट्रोलाइटमध्ये, किंवा असा रॉड जो आपल्याला बेसिकली हे कन्व्हर्जन होण्यासाठी एक मदत करणार, त्याला आपण इलेक्ट्रोड म्हटलं. मग आता दोन प्रकारचे इलेक्ट्रोड जनरली तुम्ही ऐकता 10वीपर्यंत, ॲनोड आणि कॅथोड. मग नेमका ॲनोड कोणाला म्हणायचं, कॅथोड कोणाला म्हणायचं आपण हे बघितलं. ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होणार त्या इलेक्ट्रोडला आपण ॲनोड म्हणू आणि ज्या इलेक्ट्रोडवर रिडक्शन होणार त्याला आपण कॅथोड म्हणू. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन तुम्हा लोकांना व्यवस्थितपणे माहीत आहे. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघितल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं इलेक्ट्रोलिसिस काय असते. तर बेसिकली आपण काय म्हटलं की जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक करंट पाठवणार वरतून आणि इलेक्ट्रिक करंट, सपोज आपण जनरली एक रफ डायग्राम कशी काढली होती, ही आपली एक सेल आहे ज्या सेलमध्ये आपण दोन इलेक्ट्रोड डुबवणार आहे आणि याच्यात आपलं एक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असणार NaCl CuSO4. आणि हा तुमचा जो सेल आहे तो सपोज बॅटरीला कनेक्ट केलेला आहे. आता वरतून जेव्हा तुम्ही करंट पाठवसान तर या रॉडमधून करंट जाईल आणि हा आलेला करंट या सोल्युशनमध्ये येणार, या इलेक्ट्रोलाइटमध्ये येणार. तर या करंटमुळे काय होणार, तुमचा जो इलेक्ट्रोलाइट आहे हा डिकम्पोज होणार, तुटणार, ब्रेक होणार. ओके. ब्रेक होऊन मग तो आयन्समध्ये कन्वर्ट होणार. तर या प्रोसेसलाच आपण म्हटलं होतं इलेक्ट्रोलायसिस. मग आपण NaClची इलेक्ट्रोलिसिस करून बघितली. तर जेव्हा तुम्ही NaClची इलेक्ट्रोलिसिस करता, कन्स्ट्रक्शन काय, एम काय, प्रिन्सिपल काय, त्या एक्सपेरिमेंटचे हे सगळं तुम्हाला माहीत आहे. तर आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली की जेव्हा तुम्ही NaClची इलेक्ट्रोलिसिस करता तेव्हा एका इलेक्ट्रोडवर तुमचे सोडियम जाऊन डिपॉझिट होतात आणि एका इलेक्ट्रोडवर क्लोरीन गॅस लिबरेट होते, इव्हॉल्व्ड होते. हे आपलं कन्क्लुजन होतं. त्याच्यानंतर आपण ॲक्वियस NaCl घेतला, एकदा आपण फ्यूज NaCl घेतला म्हणजे फक्त NaCl, मोल्टन NaCl, आणि एकदा आपण ॲक्वियस NaCl घेतला म्हणजे NaCl हा पाण्यासोबत. तर तेव्हा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली त्या एक्सपेरिमेंटमध्ये, म्हणजे आपला एक्सपेरिमेंट होता इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. त्याच्यात तुम्ही असं नोटीस केलं की एका इलेक्ट्रोडवर Na पॉझिटिव्ह पण जाण्याचा प्रयत्न करू राहिला आणि H पॉझिटिव्ह पण जाण्याचा प्रयत्न करू राहिला. आता Na पॉझिटिव्ह हा NaCl मधला आणि H पॉझिटिव्ह हा H2O मधला, कारण की करंट पाठवल्यावर NaCl पण तुटला आणि H2O पण तुटला. मग आता एका रॉडवर Na पॉझिटिव्हची आणि H पॉझिटिव्हची फाईट आहे, तर कोण जाणार. तर आपण असं बघितलं की एक पर्टिक्युलर आपण एक चार्ट बघतो, त्या चार्टमध्ये आपल्याला हे समजतं की कोणाची टेंडन्सी जास्त असते किंवा फास्ट असते इलेक्ट्रोडवर जाऊन डिस्चार्ज होण्याची. तर Na पॉझिटिव्ह आणि H पॉझिटिव्हच्या रेसमध्ये H पॉझिटिव्ह जिंकतो आणि H पॉझिटिव्ह जातो या रॉडवर आणि इलेक्ट्रॉन घेऊन हायड्रोजन गॅस तयार करतो. आणि
दुसऱ्या रॉडवर क्लोरीन गॅस जातो, इव्हॉल्ड होतो. Cl निगेटिव्ह आणि OH निगेटिव्हच्या फाईटमध्ये Cl निगेटिव्ह फटकन जातो. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रोलिसिस तुम्ही NaClची करता ॲक्युअस, तेव्हा कन्क्लुजन काय की एका रॉडवर हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आणि एका रॉडवर क्लोरीन गॅस इव्हॉल्ड होतो. पण तेच अगर फ्यूज NaCl असलं तर एका रॉडवर सोडियम जमा होतो आणि एका रॉडवर क्लोरीन गॅस इव्हॉल्ड होतो. चला, हे आपण 2 गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर बाळांनो आपण आणखी काही छोट्या मोठ्या गोष्टी बघून आपण फॅरेडेचा लॉ बघितला. मग आता ह्या सगळ्या गोष्टी जे होऊन राहिल्या इलेक्ट्रोलिसिसमध्ये, त्याच्यावर फॅरेडेने एक गोष्ट ऑब्झर्व केली आणि ती गोष्ट अशी होती की तुमच्या इलेक्ट्रोडवर जे काही सबस्टन्स डिपॉझिट होऊन राहिले किंवा लिबरेट होऊन राहिले, ह्या डिपॉझिट होण्याचा किंवा लिबरेट होण्याचा जो काही रेट आहे किंवा जे काही अमाऊंट आहे डिपॉझिट होऊन राहिलं, हे डिपेंड करते तुम्ही करंट किती पाठवता. म्हणजे अगर तुम्ही करंट जास्त पाठवला तर जास्त सबस्टन्स डिपॉझिट होणार, करंट कमी पाठवला तर कमी सबस्टन्स डिपॉझिट होणार. आणि त्यालाच आपण फॅरेडेचा फर्स्ट लॉ म्हटलं. मॅथमॅटिकल त्याचं स्टेटमेंट असं होतं, W इज प्रपोर्शनल टू द क्यू. आता क्यूला आपण म्हटलेलं आहे अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग प्रोपोर्शनिटीची साईन हटवल्यावर एक कॉन्स्टंट जनरेट झाला होता, ज्याला आपण झेड म्हटलं होतं, ज्याचं नाव होतं इलेक्ट्रोकेमिकल इक्वालेंट. आणि आपण या झेडची पण डेफिनेशन दिली होती लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर हा आतापर्यंतचा एवढा पोर्शन आपण संपवलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट पोर्शनकडे वळूयात बाळांनो, तो म्हणजे फॅरेडेचा सेकंड लॉ. आता फॅरेडे सायंटिस्ट सेकंड लॉमध्ये काय गोष्टी सांगतो बघा. गाईस, तुम्ही बरेचदा एक गोष्ट ऑब्झर्व केली असणार की जेव्हा तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाता किंवा अशा ठिकाणी जातात जिथे इलेक्ट्रिसिटीचा यूज खूप सारा आहे, तर त्या ठिकाणी काय होते किंवा आता सपोज आपण गव्हर्नमेंटचं ऑफिसचं एक्झाम्पल घेऊ. सपोज गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये खूप सारे महत्त्वाचे कामं होतात रोजच्या दिवसाला. आता त्यांचे कामं मोस्टली मोदी गव्हर्नमेंटमुळे ऑनलाईन केलेले आहेत किंवा आधी पण बरेचसे कामं कम्प्युटरवर व्हायचे. तर सडनली अगर लाईन गेली तर एखादा इम्पॉर्टंट डाटा सेव्ह करायचा राहिला तर तो मे बी मिस होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. तर ते लोक काय करतात, त्यांच्या पूर्ण जे ऑफिस असते त्या ऑफिसमध्ये इन्व्हर्टर्स असतात. आता तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे इन्व्हर्टर म्हणजे काय, एक इलेक्ट्रिसिटीचा सोर्स आहे जो लाईट गेल्यावर आपल्याला मदत करतो. तर एवढी अख्खी बिल्डिंग जे गव्हर्नमेंटची आहे ते एका इन्व्हर्टरवर तर काम नाही करणार ना, खूप सारे इन्व्हर्टर लावावे लागतील. तर तिथं तुम्ही एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये एखाद्या ठिकाणी असं बघसान की खूप साऱ्या बॅटरीजना सिरीजमध्ये कनेक्ट केलेल्या असतात, सिरीजमध्ये. आणि पूर्ण त्या सिरीजमध्ये बॅटरी कनेक्ट केल्या आणि त्या बॅटरीपासून पूर्ण बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते. तर फॅरेडेने एक गोष्ट ऑब्झर्व केली की सपोज तुमच्याकडे 2 सेल आहेत, हे एक सेल आहे आणि ही एक सेल आहे. आणि आता या सेलमध्ये एक पर्टिक्युलर रॉड आहे आणि त्याचं काही ना काही सोल्युशन आहे, आणि या सेलमध्ये एक पर्टिक्युलर इलेक्ट्रोड आहे, रॉड म्हणजे इलेक्ट्रोड आणि त्याचं काहीतरी सोल्युशन आहे. ओके, आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज हा सिल्वरचा रॉड आहे आणि याच्यात AgNO3 सोल्युशन आहे. जो आपण रॉड घेतो त्याचं सॉल्ट सोल्युशन घ्यायचं आहे. इकडे कॉपर आहे आणि याचं CuSO4 सोल्युशन आहे. आता फॅरेडे काय म्हणतो की अगर तुम्ही 2 सेल घेतल्या आणि या दोन्ही सेल अगर तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट केल्या, सिरीजमध्ये, आणि या दोन्ही सेलमध्ये तुम्ही सारख्या अमाऊंटची इलेक्ट्रिसिटी पास केली, सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी, अगर तुम्ही सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करून राहिले या 2 सेलला, ज्या की दोन्ही सेल कनेक्ट केलेल्या आहेत सिरीजमध्ये, तर त्या केसमध्ये काय होते की जेवढं केवढं अमाऊंट या इलेक्ट्रोडवर जमा होणार आहे, इथं सिल्वर जमा होणार आणि इथं कॉपर जमा होणार या रॉडवर. तर आता जे काही सबस्टन्स जमा होऊन राहिलं या सेलमध्ये आणि या सेलमध्ये, ते सबस्टन्स जमा होण्याचं जे काही वजन आहे, जे काही अमाऊंट आहे, ते इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड नाही, ते डिपेंड आहे केमिकल इक्वालेंट किंवा इक्वालेंट वेट या रॉड्स. हे एक ऑब्झर्व केलं. म्हणजे फर्स्ट लॉमध्ये काय आपण म्हणतो की रॉडवर जे सबस्टन्स जमा होऊन राहिले त्यांचा जमा होण्याचा जो काही म्हणजे जे काही अमाऊंट आहे ते अमाऊंट डिपेंड करते इलेक्ट्रिसिटीवर. पण ह्याच अगर सेल तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट केल्या तर आता अमाऊंट जे डिपॉझिट होऊन राहिलं ते अमाऊंट इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड नाही आहे, ते डिपेंड करते त्याच्या केमिकल इक्वालेंटवर किंवा इक्वालेंट वेटवर. म्हणजे सिल्वर डिपॉझिट होऊन राहिलं तर सिल्वरचं जे काही अमाऊंट आहे डिपॉझिट होऊन राहिलं ते डिपेंड करणार सिल्वरच्या इक्वालेंट वेटवर. आणि या सेलमध्ये जो कॉपर डिपॉझिट होऊन राहिला तो कॉपरचं जे काही वजन आहे, अमाऊंट आहे, ते डिपेंड करणार कॉपरच्या इक्वालेंट वेटवर. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कमी पाठवा की जास्त हे डिपेंड करून राहिलं इक्वालेंट वेटवर. आता इक्वालेंट वेट काय कन्सेप्ट आहे बाळांनो, हा आपण ऑलरेडी सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये कन्सेप्ट शिकलेला आहोत. पण काही नवीन विद्यार्थी आपल्या क्लासला जॉईन झालेले आहेत ऑनलाईन
तर त्या नवीन विद्यार्थ्यांसाठी मी या लेक्चरनंतर इक्वालंट वेटचं एक लेक्चर बनवलेलं आहे, जे इक्वालंट त्याच्यात मी डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे की इक्वालंट वेट काय असते, इक्वालंट वेट कसं कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे. तर सध्या असं समजा की इक्वालंट वेट एक प्रकारचं वेट आहे आणि फॅरेडेचा लॉ आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर बाळांनो, हे जे काही घडलं त्याला त्यांनी एक लॉमध्ये कन्वर्ट केलं आणि लॉचं स्टेटमेंट काय बघा, फॅरेडेचा सेकंड लॉ काय, जे मी आतापर्यंत बोललो तेच मी लिहितो की फॅरेडे असं सांगतो, इट स्टेट दॅट वेन इक्वल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास, वेन इक्वल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास कशात, थ्रू 2 or more इलेक्ट्रोलिटिक सेल कनेक्टेड इन सिरीज, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेल तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट केल्या आणि त्यांच्यामध्ये इक्वल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पाठवली, इक्वल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर काय होते, then weight or amount of substance deposit or liberate at the respective electrode is directly proportional to their equivalent weight, is directly proportional to their equivalent weight. तर हा बाळांनो फॅरेडेचा सेकंड लॉ आहे की जेव्हा तुम्ही इक्वल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पाठवता, अशा सेलमध्ये ज्या सेल 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील आणि सिरीजमध्ये कनेक्ट केलेल्या आहेत, तर या सेलमध्ये जे त्यांच्यात आपापल्या सेलमध्ये जे अमाऊंट जमा होऊन राहिले इलेक्ट्रोडवर, ते डिपेंड करणार त्यांच्या इक्वलंट वेटवर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. मग आता हे झालं थेरॉटिकल स्टेटमेंट. आता आपण त्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करूया. चला, सो मी घेतो, कन्सिडर टू सेल containing AgNO3 and CuSO4 solution respectively. चला, आपण 2 सेल घेतल्या, ज्यात एका सेलमध्ये AgNO3 आहे सोल्युशन आणि एका सेलमध्ये CuSO4 सोल्युशन आहे आणि त्यांच्यामध्ये आपण त्यांचे रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड डुबून ठेवलेले आहेत. ओके, आपण थोडी डायग्राम काढू. ठीक आहे बाळांनो. आता हा आहे AgNO3, एक रफ डायग्राम काढली, आणि हा आहे सिल्वरचा रॉड. हे घेतलं CuSO4 सोल्युशन आणि हा आहे कॉपरचा इलेक्ट्रोड, कॉपरचा रॉड. ठीक आहे. आणि या दोन्ही सेल आपण सिरीजमध्ये कनेक्ट केल्या. काही डाऊट येणार की सिरीजमध्ये कसं कनेक्ट करतात, काय कनेक्ट करतात, तो समोरचा पार्ट आहे. सध्या जस्ट एक थिओरिटिकल नॉलेज तुम्हाला देऊन राहिलो. आणि आता या दोन्ही सेलमध्ये आपण इक्वल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली फॅरेडेच्या सेकंड लॉ नुसार. तर आता बघा, मी काही टर्म्स कन्सिडर करतो. लेट WCU हे असणार की आता, किंवा WAG घेतो. WAG मी काय म्हणतो की आता या रॉडवर जे काही सिल्वर जमा होणार त्या सिल्वरचं वजन, म्हणजे अमाऊंट ऑर वेट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड. आणि WCU मी म्हणतो अमाऊंट किंवा वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर मी घेतो EAG. EAG ला मी म्हणतो इक्वालंट वेट ऑफ सिल्वर. सिल्वरचा काही ना काही इक्वालंट वेट असते. सो इक्वालंट वेट ऑफ सिल्वर. आणि ECU मी म्हणतो इक्वालंट वेट ऑफ कॉपर. चला, हे नोटेशन दिले. नाव आता मी म्हणतो, नाव वेन this cell are connected in series, आपण असं म्हणू की बा जेव्हा आता ह्या 2 सेल आपण सिरीजमध्ये कनेक्ट केल्या आणि इक्वल इलेक्ट्रिसिटी त्या दोन्ही सेलमध्ये पास केली, अँड इक्वल इलेक्ट्रिसिटी इज पास्ड त्या दोन्ही सेलमध्ये थ्रू दिस 2 सेल. तर फॅरेडेच्या सेकंड लॉ नुसार आपण काय म्हणू शकतो, देन अकॉर्डिंग टू द फॅरेडेज सेकंड लॉ, देन अकॉर्डिंग टू फॅरेडेज सेकंड लॉ, सिल्वरच्या सेलमध्ये काय होणार बाळांनो, या सेलमध्ये काय होणार, तो काय म्हणतो अमाऊंट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर इक्वालंट वेट. आणि या सेलमध्ये काय होणार, अमाऊंट ऑफ कॉपर डिपॉझिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इक्वालंट वेट ऑफ कॉपर. हेच सांगितलं ना फॅरेडेच्या सेकंड लॉने, की जे काही अमाऊंट जमा होणार या रॉडवर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार त्यांच्या इक्वलंट वेटवर. म्हणून मी लिहिलं WAG इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द
EAG, म्हणजे वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर इक्वालंट वेट. आणि सेम फॉर कॉपर. तर दोन्ही सेलमध्ये ही गोष्ट घडली. आपल्याला माहिती आहे प्रोपोर्शनॅलिटीची साईन काढल्यावर एक कॉन्स्टंट जनरेट होते. सो WAG या कॉन्स्टंटला मी चला Z म्हणतो, EAG ह्याला म्हणतो इक्वेशन 1. आणि इथं पण तेच होणार, प्रोपोर्शनॅलिटी हटल्यावर कॉन्स्टंट बरं कॉन्स्टंट असणार EC, त्याला मी म्हणतो सेकंड. आता मी इक्वेशन 1ला इक्वेशन 2 अगर डिवाइड केलं, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, तर बघा इक्वेशन 1 काय WAG ला इक्वेशन 2 न डिवाइड करायचं आहे म्हणजे WCU इज इक्वल टू ZEAG अपॉन ZECU. तर Z तर कॅन्सल, तर फायनली आपल्याकडे काय येते WAG अपॉन WCU इज इक्वल टू EAG अपॉन ECU. अंडरस्टूड गाईज. तर बघा बाळांनो, जसं फॅरेडेचा पहिल्या लॉनी आपल्याला एक पर्टिक्युलर फॉर्म्युला दिला होता, तसंच फॅरेडेच्या दुसऱ्या लॉनी आपल्याला एक दुसरा मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिला की WAG अपॉन WCU इज इक्वल टू EAG अपॉन ECU. अंडरस्टूड बाळांनो. तर आता हा जो लॉ आहे फॅरेडेचा सेकंड लॉ, हा आपल्याला न्यूमेरिकलमध्ये खूप जास्त मदत करते. आपण लगेच काही दिवसानंतर याचे न्यूमेरिकल पण स्टार्ट करू, तेव्हा तुम्हाला कळेल नक्कीच. सो आय होप की तुम्हाला फॅरेडेचा सेकंड लॉ नेमकं काय आहे हे कळलं असणार. एकदम सिम्पल आहे, काहीच कुठल्या प्रकारचा डाऊट ठेवू नका. डाऊट असेल तर विचारा. पण दिस इज ऑल अबाउट द फॅरेडेज सेकंड लॉ. ओके. तर आता आपण एक काम करू, ज्या विद्यार्थ्यांना इक्वालंट वेट हा कन्सेप्ट बिलकुलच माहीत नाही, आपले जुने विद्यार्थी असो किंवा आपल्यासोबत नवीन जुळलेले काही विद्यार्थी असो, त्यांच्यासाठी आपण आता इक्वालंट वेट नेक्स्ट लेक्चरमध्ये करू. आणि त्याच्यानंतर मग आता फॅरेडेचा पहिला लॉ आणि फॅरेडेचा दुसरा लॉमध्ये काही रिलेशन आहे का, ते रिलेशन आपण जनरेट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे गाईज. सो हे पूर्ण लेक्चर तुम्ही लोक व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, आणि आपण आता इक्वालंट वेट बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.